फुलपाखरू कोणतेही असो ते छानच असते. आणि हे झाडावरचं मेडिकलला आल्याच्या नंतर माझ्या पायावर येऊन बसलं होतं आणि माझी क्यू त्याला खूप छान बघत होती आणि मम्मी बाऊ म्हणत. एका माऊचं नेमकेच लग्न झालं आणि दुसऱ्या माऊचं आता आज आम्हाला मूळ येणार होतं. कोणतं ते मी पुढंच सांगते. तर त्याआधी या बापलेकीचा मस्त असा धिंगाणा चालला होता. एकमेकाला कोण मोठ्या आवाजामध्ये रागवते त्याचं कॉम्पिटिशन. आणि मग त्यानंतर थोड्याच वेळानं आले आमचे नांदेडचे मामा. दोन्ही मामा मस्त असे क्यूसाठी आणि माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आले होते, ते पण वेगवेगळे याच्या. आणि त्यामध्येच माझ्या क्यूनं केला एक पराक्रम. कोणता तर हा बघा, पप्पाची होती फ्रेम, ती तुटली होती आणि तिनं तिचा बोट चिरून घेतलं. बाकीच्या कुणाला दिसत नव्हतं, पण तिला ते स्पिरिट वगैरे टाकल्यानं खेळत असते स्पिरिटसोबत त्या छोट्या छोट्या कॉटनला. तर तिचं बोट चणचण करत होतं आणि तिच्या पप्पानं पण पराक्रम करून घेतला. त्यांनी पण बोट कापलं आणि हिने पण. दोघं एकमेकाला दाखवत सगळ्यांना दाखवत होते की बघा माझं पण बोट कापलंय. आणि पप्पा पण म्हणत होते माझं पण. क्यू पण कमी नाही आणि तिचे पप्पा पण कमी नाही. आगाऊ पराक्रम काहीतरी करतच असतात, सारखं हे चालूच असते. मग मामा आले आणि मामा आले म्हणल्यावर काय, माझ्या क्यूची आणखीनच मस्ती. मोठा मामा नेहमी येत असतो त्याच्यामुळं ती त्याच्याकडेच मस्त अशी खेळायला लागली. आणि नंतर पप्पाने छान असं लिंबू सरबत वगैरे मागवलं होतं. आणि क्यूचे दोन्ही मामा मस्त आमच्या मयुरी माऊचं आता लग्न आहे, माऊच्या लग्नाची पत्रिका मूळ आम्हाला घेऊन आले होते आणि त्यासोबत खूप सारी मस्ती पण. छोटीसाठी छोटा मामा आणि मोठीसाठी मोठा मामा दोघे मस्त सरबत पीत खेळत बसले. आणि ती पडद्याच्या मागं जी दिसायली ती आमची माऊ. ती लग्न झालं तेव्हापासून चांगली मस्त बिमारच पडली. आमची माऊ खूपच नाजूक भिजली आहे. उन्हात वगैरे इकडं तिकडं फिराफिरी झाली आता आणि त्याने आणि कामाने थोडीशी वदवद झाली. नवरीबाई असली तरी आमच्या गावाकडे सगळी कामं करायलाच लावणार. लग्नापर्यंत नवरीचे काही कामं संपत नाहीत. कामाच्या धावपळीमध्ये माऊ पडली चांगलीच बिमार. नंतर मामा वगैरे पत्रिका मूळ आम्हाला आहेर वगैरे सर्व करून ते गेले वापस. आणि आम्ही मेडिकलला बसून खूप ऊन लागत होतं त्यामुळं कूलरला छान अशी हवा खात धिंगाणा करत बसलो. आणि हे माझं गोंडुलं बाळ आता छान या टेबलचं त्या टेबलला हळूहळू इकडं तिकडं सरकत आहे. आणि जरी तोल सांभाळत नसला तरी सांभाळण्याचा प्रयत्न करत. आता हे चालणारच, पडल्याशिवाय काय माणूस उभं राहायला शिकत नाही, तसं झालं आहे. ऐकत का नाही आहे, ऐकणार काय, काही सध्या कळतच नाही. आपण पडतो, आपल्याला लागल वगैरे हे काय आता सध्याच आम्हाला काही समजणार नाही. चिमची मस्ती अशी दिवसभर चालली. आणि नंतर पप्पाकडे येऊन बसलो तर माझी तो हमें याद कर लेना, जब तनाई सताई तो हमसे बात कर लेना. हाँ, खुशियाँ बांटने के लिए तो आपके 1000 दोस्त होंगे, मगर जब गम बांटना हो तो हमें याद कर लेना. माझी गुंडली पप्पाचं सांगायला ते इतकं छान समजते असं करत होती. आणि तिला बघून आमच्या दोघांना पण खूप तिची लागली. दिवस असा खूप छान सगळ्यांना भेटून वगैरे गेला होता. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.